चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरवस्थेनंतर आता प्रशासनाला जाग आली असून रस्त्यांच्या कामाला वेग आलाय। चाकण औद्योगिक वसाहतीमधील खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे कंपन्यांनी बाहेर पडण्याचा इशारा दिल्याच्या नंतर राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली होती। त्यानंतर आता तिथं प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून युद्धपातळीवर रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू करण्यात आलं। या सुरू असलेल्या कामाची आणि परिसराची पाहणी करण्यासाठी आता स्वतः प्रशासन आणि नेते मैदानामध्ये उतरले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण परिसरातील पायाभूत सुविधा आणि रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि सुरू करण्यात आलेल्या कामांच्या पाहणी दौऱ्यासाठी येत आहेत। सध्या चाकण परिसरामध्ये प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उद्योजकांना उपलब्ध करून देण्यात येतील असं सुद्धा या बैठकीत प्रामुख्याने उद्योगमंत्री असतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा या बैठकीला ऑनलाईन व्हीसीद्वारे उपलब्ध झाले होते आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भागाचा पाहणी दौरा करणार आहे। आपण जर पाहिलं तर पूर्वी ही रस्त्यांची अवस्था कशी झाली होती, मोठमोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले होते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांना त्यामुळे हे खड्डे बुजवले गेले होते। मात्र पावसानंतर हे खड्डे पुन्हा उघडे पडले आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहे, त्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही नवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेलं आहे। प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून हे रस्ते खरं तर आता बनवले जाणार आहे। प्रामुख्याने या बैठकीमध्ये हाच विषय चर्चेला आला होता की सध्या पावसाळा सुरू आहे आणि हे खड्डे बुजवले तरी पुन्हा त्या खड्ड्यांवरचा जे काही मुरुम टाकलेला आहे तो निघून जाऊन हे खड्डे पुन्हा जैसे ते होतील। त्यामुळे प्रामुख्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा उपयोग करा असे सुद्धा या ठिकाणी प्रशासनाला सूचना केल्या होत्या आणि त्यानंतर आता या प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून या रस्त्याचं काम केलं जात आहे आणि कशा पद्धतीने हे काम सुरू आहे याची पाहणी करण्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज येणार आहेत। हेमंत चापुडे, झी मीडिया, चाकण, पुणे।